9 ते 12 फेब्रुवारी 2024 दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन 2024. 100 पेक्षा अधिक डेव्हलपर्स, 220 पेक्षा अधिक वास्तुप्रकल्प आणि 2000 पेक्षा अधिक घरे, फ्लॅट, बंगलो इथे आपली वाट पाहत आहेत. कमर्शियल प्रॉपर्टी, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, प्लॉट, इंटिरियर डिझाईन, होम डेकोर, फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन 2024 मध्ये. 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान दालनला भेट द्या. वास्तुविषयक हवी ती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना. कोल्हापूरला यायची संधी मिळाली की मला फार बरं वाटतं, कारण हे माझं आवडतं शहर आहे. शाहू पुरस्कार मला मिळाला होता, त्यावेळी आलो होतो. जयंत नारळीकरांचा सत्कार माझ्या हस्ते झाला, त्यावेळी मी आलो होतो. आणि प्रत्येक वेळी एक नवीन अनुभूती येते. इतर केल्यानंतर आपण करायचं नाही, आपलं दार आपण आधी उघडायचं, नवीन दार उघडायचं. ही नवीन दारं कोणती कोणती आहेत ह्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. मी आता 82 वर्षाचा आहे, पण 24 तास माझं काम चालू असतं. आठवड्यातून आठवड्यात, महिन्यातून महिन्यात, वर्षानुवर्षे आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू आहे. फक्त मुलांना मला सांगावंसं वाटतं की वर्क हार्ड इन सायलन्स, देर इज नो सबस्टिट्यूट. कोल्हापूरला यायची संधी मिळाली की मला फार बरं वाटतं, कारण हे माझं आवडतं शहर आहे. आत्ताच काल सागर देशपांडेंच्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो आणि मार्चमध्ये इथे आलो होतो. त्याच्या आधी शाहू पुरस्कार मला मिळाला होता, त्यावेळी आलो होतो. जयंत नारळीकरांचा सत्कार माझ्या हस्ते झाला, त्यावेळी मी आलो होतो. आणि प्रत्येक वेळी एक नवीन अनुभूती येते, कारण कोल्हापूर जरा इंग्रजीत म्हणायचं तर इज अ हॅपनिंग सिटी अँड ग्रेट थिंग्स कॅन हॅपन हिअर इन फ्युचर. याच्याबद्दल मला खात्री आहे. तर मी काय करणार आहे की आधी जगात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे ह्या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. मी काय पाहिलं आहे ते, आणि त्यानंतर मी कोल्हापूरकडे येणार आहे. असा माझा म्हणजे विचारांचा क्रम हा आहे. आता आपण म्हणाल की तुम्ही तर आहात शास्त्रज्ञ, मग तुमचा इंडस्ट्रीशी काय संबंध? इंडस्ट्रीशी संबंध आला कारण काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च ही जी संस्था आहे, ज्याच्या 40 प्रयोगशाळा आहेत, त्यांचं कामच हे आहे की इंडस्ट्रीसाठी रिसर्च करायचा. इट इज सायंटिफिक रिसर्च आणि इंडस्ट्रियल रिसर्च. त्यामुळे अर्थातच इंडस्ट्रीशी संबंध येतो. पण त्याशिवाय अनेक बोर्डावर होतो मी, जसं आता सांगण्यात आलं. रिलायन्स म्हणा, टाटा मोटर्स म्हणा, हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणा, KPIT टेक्नॉलॉजी वगैरे अनेक. आणि त्यामध्ये इनोव्हेशनचा हा जो भाग आहे त्याच्या पाठी मी नेहमी होतो. कारण मी नेहमी म्हणायचो, आय इन इंडिया मस्ट स्टँड फॉर इनोव्हेशन अँड नॉट इनिबिशन, नॉट इमिटेशन. कॉपी नाही करायचं बरं का, जगाच्या पुढे जायचं, नवीन काहीतरी करायचं. आणि म्हणून जिथे जिथे मी बोर्डावर होतो तिथे इनोव्हेशन काउन्सिल्स तयार केली, जसं रिलायन्स इनोव्हेशन काउन्सिल. त्याच्यामध्ये आमचे जॉन रेलेन नोबल लॉरेट होते, बॉब ग्रब्स नोबल लॉरेट होते, CK प्रल्हादसारखे गुरु होते त्या ह्याच्यामध्ये. तसंच इतर ह्याच्यामध्ये, कारण इनोव्हेशन लेड ग्रोथ कॅन बी ओनली एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आपण एक्सपोनेन्शियल म्हणालात त्याबद्दल. आत्ताच गेल्या वर्षी जुलै 29ला मी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होतो आणि त्या ठिकाणी GMG एक्सलन्स समिट होतं, आपलं गर्जे मराठीने ऑर्गनाईज केलेलं. आणि त्यावेळी माझं जे भाषण झालं तर ते मी इंडियाज इमर्जन्स ॲज अन एक्सपोनेन्शियल इन्स्पिरेटर असं केलं मी. आता एक्सपोनेन्शियलची आयडिया आपल्याला मी समजून सांगतो, कारण आपण त्याचा परत परत उल्लेख केलात आणि मी सुद्धा म्हणणार आहे कोल्हापूर शुड गो एक्सपोनेन्शियली. सो एक तलाव असतो आणि त्या तलावात लिलीची फुलं असतात आणि ती फुलं रोज डबल होतात. डबल होणं म्हणजे एक्सपोनेन्शियल. आणि ते 30 दिवसात तो तलाव संपूर्ण लिलीने भरतो. ह्याचा अर्थ कुठल्या दिवशी अर्धा असेल भरलेला?
29व्या, बरोबर. 28व्या दिवशी 1/4, 27व्या दिवशी 1/8, 1/8, आणि 26व्या दिवशी 1/16, म्हणजे 6%. म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्ही 26व्या दिवशी तिकडे गेलात तर 94% एम्प्टी आणि 6% फुल. 94% एम्प्टी म्हणजे जवळजवळ संपूर्ण एम्प्टी. तर आपण म्हणाल या तलावाला काही अर्थच नाही, चला दुसरीकडे पुढे जाऊया. पण त्यांना कल्पना नाही की 4 दिवसांनी तुम्ही या आणि तो तलाव भरलेला असेल. तर माझं भाषण त्यावेळी असं होतं की इंडिया इज रिलीज इन द पॉन्ड ऑन द 26th डे. म्हणजे आपली भरकन कशी वाढ होणार आहे ह्याची आपल्यालाच कल्पना नाही आहे. आता पहा तुम्ही, जर आपण पाहिलं तर उदाहरणार्थ मोबाईल पेमेंट्स घ्या, कळलं का, फ्रॉम माय मोबाईल टू युअर मोबाईल. इंडिया वॉज द मोस्ट अनबँक्ड कंट्री. आणि आज तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षी ज्या डायरेक्ट मोबाईल पेमेंट झाल्या 46.2% ऑफ द वर्ल्ड या एका देशाने केल्या. पण एक 5-6 वर्षापूर्वी तू बघितलं तर काहीच नव्हतं. म्हणजे रिलीज इन द पॉन्ड ऑन 26th डे तिकडे गेलं तुम्हाला ते सगळं रिकामं दिसलं. पण 5-6 वर्षामध्ये भरकम झालं. लक्षात आलं का. त्याचप्रमाणे इतर काही गोष्टी पहा. ह्याचे जनधन योजना आणि मग जनधन योजना, आधार आणि मोबाईल एकत्र करून ज्या अकाउंट्स आपले जे झाले तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड झाला. फिनान्शियल इन्क्लुजनचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड झाला. आणि आपण पाहिलेत त्याचे फायदे कसे झाले. म्हणजे 7-8 वर्षापूर्वी काही नव्हतं आणि आज आपण पाहता तर त्याचा आपल्याला प्रचंड, म्हणजे हा एक एक्सपोनेन्शियल आहे. आणि अशा प्रकारे अनेक ठिकाणी, काल उदाहरण मी दिलं लाईट एमिटिंग डायोड्स, LED बल्ब्स ज्याची कार्बन फुटप्रिंट फार कमी असते, 0.2% to 88% हे फक्त 7 वर्षात झालं. कळलं का. एवढ्या वेगाने म्हणजे आपण वर्ल्ड रेकॉर्ड केला. तर त्यामुळे स्पीड, स्केल आणि सस्टेनेबिलिटी यामध्ये भारत सर्वात आज पुढे आहे. कळलं का. आणि हे कोल्हापूरमध्ये का होऊ नये हा मी शेवटच्या ह्या मुद्द्यावर येणार आहे. तर त्या ठिकाणी मला आठवतं की मी एक त्यांना, कारण ते सगळे सिलिकॉन व्हॅली वगैरे म्हणजे भारतातली गुणी जे तरुण आहेत ते सगळे आपला देश सोडून तिकडे गेले होते आणि तिकडे कंट्रीब्यूट करतात, काही हरकत नाही. पण मी एक त्यांना कथा सांगितली की मी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचा अध्यक्ष होतो. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणजे ग्रासरूट्स इनोव्हेशन. कारण त्याच्यामध्ये इनोव्हेशन फक्त हे युनिव्हर्सिटीजमध्ये, रिसर्च लॅबॉरेटरीजमध्ये होत नाही, तर हे इनोव्हेशन प्रत्येक घराघरात होऊ शकतं. एव्हरीवन इज समवन, एव्हरीबडी कॅन इनोव्हेट, ही त्याच्या मागची हे होते. आणि मी जवळजवळ 18 वर्ष त्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनचा अध्यक्ष होतो. आणि त्यामुळे आम्ही चीफ इनोव्हेशन ऑफिसर आम्हाला नेमायचा होता. तर इंटरव्ह्यू चालला होता आणि मी अध्यक्ष होतो त्या कमिटीचा. आणि म्हटलं तुझा बायोडेटा दे बघू. तर बायोडेटा दिला त्याने. तर तो एक्सपर्ट होता ब्रँडिंगमध्ये. कळलं का. आणि मी म्हटलं अरे वा, तू एक्सपर्ट आहे ब्रँडिंगमध्ये, हाऊ डू यू ब्रँड माय इंडिया. तर तो ही बस पझल्ड. तो कारण ही हॅड ब्रँडेड अ सोप, ही हॅड ब्रँडेड अ कार, हाऊ डू यू ब्रँड अ नेशन. तर मी त्याला म्हटलं की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ब्रँड्स इटसेल्फ ॲज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. त्या देशामध्ये सर्वांना संधी असते. हाऊ डू यू ब्रँड इंडिया. त्याचा पटकन उत्तर आलं, काय माहिती आहे का, इंडिया इज अ लँड ऑफ आयडियाज. आता गुड न्यूज बघा आणि बॅड न्यूज बघा. इंडिया इज अ लँड ऑफ आयडियाज बट US इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आणि त्यामुळे आपली मुलं सोडून का जातात, त्याच्यामुळे जातात. मग त्यांना गुड न्यूज दिलं मी की इंडिया इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी नाव. इट वॉज ऑलवेज ग्रेट टू बी एन इंडियन बट नाव इट इज ग्रेट टू बी इन इंडिया. हा माझा मेसेज त्यांना होता. आता ते काही म्हटलं की मग प्रूफ द्यावं लागतं ना. मग प्रूफ दिलं मी त्यांना. म्हटलं स्टार्टअप्स घ्या. सिलिकॉन व्हॅली म्हणजे स्टार्टअप्स.
2016मध्ये आपले फक्त 476 स्टार्टअप होते. 2021मध्ये 70,000. 476 पासून 70,000 5 वर्षात. मग आपण म्हणाल ते ठीक आहे, पण मग त्याने काय पैसे वगैरे केले की नाही. तर त्याचं मूल्यमापन असं असतं की युनिकॉर्न्स वगैरे होतात आणि युनिकॉर्न्स जे आहेत त्याचा अर्थ $1 बिलियन मार्केट कॅपिटलायझेशन, 8,000 कोटी मार्केट कॅपिटलायझेशन. तर 2016पर्यंत आपला फक्त दरवर्षी एक युनिकॉर्न यायचा आपल्याकडे. 2021मध्ये दर आठवड्याला एक. सायंटिस्ट आहे त्यामुळे आय हॅव टू बी प्रिसाईज, 52 आले नाहीत, 44 आले. तर ऑलमोस्ट, कळलं का? दॅट इज एक्सपोनेन्शियल 5 वर्षात. त्यानंतर म्हणाले हे ठीक आहे, पण हे सगळं शहरात असणार, IIT IIM तिकडची हे लोक असणार, इतर ह्याच्यामध्ये काय. तर मी त्याचं हे केलं, इव्हॅल्युएशन केलं होतं आणि 50% त्यातले IIT IIM मधले, पण 50% टायर 3 सिटीज, टायर 2 सिटीज वगैरे होते. ह्याचा अर्थ काय की आज डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असल्यामुळे सगळीकडे, आणि ते स्वस्तात अवेलेबल असल्यामुळे, कळलं का, सगळ्यांना संधी मिळते. आणि म्हणून मोठी कंपनी इथे आली की नाही आली तरीसुद्धा ही मुलं $1 बिलियन मार्केट कॅपिटलायझेशन इथे बसून, कोल्हापूरमध्ये बसून करू शकतात. हा त्यातला महत्त्वाचा भाग. इतर टायर 3 सिटीमध्ये होतं तर कोल्हापूरमध्ये का होऊ नये. आणि तसं जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रात ह्याच्यात जर आपण हे केलं, कोल्हापूरचं सोडा, महाराष्ट्र बघू आपण, तर महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी जी आहे त्याचा मी को-चेअरमन आहे. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण जेव्हा चीफ मिनिस्टर होते तेव्हा ते म्हणाले की मशेलकर विल बी द को-चेअरमन आणि दुसरे को-चेअरमन होतील ते मंत्री असतील स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्योरशिपचे. तर त्यामुळे इतक्या वर्षामध्ये मशेलकर परमनंट आहे, तिकडे मंत्री बदलत आहेत आणि आम्ही काम करतो आहोत. तर त्यामध्ये 2018मध्ये आम्ही स्टार्टअप पॉलिसी केली. आणि महाराष्ट्राची स्टार्टअप पॉलिसी, कारण आपण महाराष्ट्राविषयी बोलतो आहोत, ही सर्वात भारतातली पहिली स्टार्टअप पॉलिसी होती आणि सर्वात उत्तम आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, आम्ही केली म्हणून सांगत नाही. तर मला आठवतं मी त्यावेळी सत्यजित त्यांना म्हटलं की सचिन तेंडुलकर 15व्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये सेंचुरी मारली, तरीसुद्धा तुला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कुठे आहे, तो नसल्यामुळे तुला टेस्टमध्ये घेणार नाही असं कुणी म्हटलं नाही, त्याला चान्स दिला ना. म्हटलं स्टार्टअपचं पण तसंच आहे. त्यांना तुम्ही म्हणाल की तुमचा रेकॉर्ड दाखवा 10 वर्षाचा, अहो ते स्टार्टअप आहे. डेफिनेशन ऑफ अ स्टार्टअप इज अ स्टार्टअप. आणि म्हणून म्हटलं त्यांना, त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्ही, कळलं का. आणि त्यांना तुम्ही टेंडरिंग प्रोसेस जी आहे ती नॉर्मल टेंडरिंग न प्रोसेस करता त्यांना वर्क ऑर्डर द्या. हे धाडसी होतं फार. पण त्याचे नॉर्म्स पण टाकले आम्ही, काही असे स्क्रीनिंग वगैरे त्याच्यासाठी, ते ॲश्युअर्ड फ्रेमवर्क, त्याच्यात खोलात जात नाही मी आता, पण पक्कच केलं. आता त्याचा परिणाम काय होतो आहे बघा. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. 2018मध्येच सागर डिफेन्स नावाची एक कंपनी आली. आपण ड्रोन्सविषयी सगळ्यांनी ऐकलं असेल, पण ते ड्रोन जे ह्याच्यावर पाण्यावर सुद्धा जाऊ शकतात आणि क्लीन करू शकतात. आणि आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये गणेश चतुर्थी झाली की मग नद्यांची काय अवस्था असते. तर ते साफ करण्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना PCMCने दिलं, पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशनने दिलं. टेंडरिंग प्रोसेस नव्हे, वेगळ्या ह्याने. आणि आज ते सागर डिफेन्स त्यांना इतर ठिकाणी मिळालं, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, इतर ठिकाणी त्यांना चान्स मिळाला. आणि त्यांनी अनमॅन्ड ओशन रोबॉट डिफेन्स फोर्सेससाठी केला. आणि दे हॅव बिकम वन ऑफ द बिगेस्ट सप्लायर्स ऑफ सर्वेलन्स इक्विपमेंट टू अवर डिफेन्स आज. ह्याचा अर्थ काय, त्यांना ती संधी मिळाली. आपल्याला जर लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी जर आपल्याला करायचं असेल या संध्या, तर अशा तरुणांना ह्या संध्या दिलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये भारताकडे सर्वात मोठा आता चॅलेंज आहे जॉब्स, कळलं की नाही. आणि त्या जॉबमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल
तर DPIITने जे कॅल्क्युलेशन केलं होतं त्याच्यामध्ये जानेवारी 2016 ते जून 2022पर्यंत 7,68,000 जॉब झाले होते आणि त्यातले 1,46,000 जॉब्स आपल्या स्टार्टअप्सनी महाराष्ट्रात केले, म्हणजे हायेस्ट नंबर 1. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात हे बघितलं, स्त्रियांचं प्रमाण बघितलं एंटरप्रिनर्सचं तर मॅक्झिमम आहे, नंबर 1 भारतामध्ये, कळलं का. आणि जे 110 युनिकॉर्न्स आहेत त्यातले 24 महाराष्ट्रामध्ये आहेत, पण ते 17 मुंबईत आहेत आणि 7 पुण्यात आहेत. माझं म्हणणं आहे कोल्हापुरात 17 का नसावेत. त्यासाठी काय लागतं? फिजिकल कॅपिटल लागत नाही, इंटेलेक्च्युअल कॅपिटल लागतं, आयडियाज. इट इज द पॉवर ऑफ आयडियाज. आपली ही जी तरुण मंडळी आहे त्यांना आपण जर संधी दिली तर हे युनिकॉर्न्स होऊ शकतात. ईच वन ऑफ देम कॅन बिकम सॉर्ट ऑफ $1 बिलियन मार्केट कॅप. तर हा जो भाग आहे हा माझ्या मते महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे भारताची जी प्रगती होते आहे त्याचा पण आपण विचार करायला पाहिजे. माझं एक पुस्तक आहे, लीप फ्रॉगिंग टू पोल वॉल्टिंग, क्रिएटिंग द रॅडिकल येट सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन. तर त्याचा अर्थ असा की बेडूक उडी घ्यायची नाही, हनुमान उडी घ्यायची, नाही का. आणि त्याची गंमत सांगतो तुम्हाला कशी झाली. मी रिलायन्स इनोव्हेशन काउन्सिलचा चेअरमन आहे आणि एकदा मीटिंग वगैरे झाली की माझा आणि मुकेश अंबानींची चर्चा व्हायची, पुढे काय करायचं वगैरे, स्वप्न पाहायची, काय करायचं, डेअरिंग. तर मुकेश मला म्हणाले कुठल्या तरी ह्याच्यामध्ये, डॉक वी मस्ट लीप फ्रॉग. काय होतं मला आठवत नाही आता, पण लीप फ्रॉग. तर म्हटलं मुकेश भाई, डू यू नो वाय द फ्रॉग लिप्स? ते म्हणे नाही, माहिती नाही. म्हटलं ही इज अफ्रेड ऑफ द एनिमी, प्रिडेटर, म्हणून तो काही फूट उडी मारतो आणि परत काही फूट उडी मारतो. डू यू वॉन्ट टू डू दॅट बिकॉज यू आर अफ्रेड ऑफ युअर कॉम्पिटिटर? नुसती बेडूक उडी छोटीशी मारायची आणि परत मारायची. वी शुड पोल वॉल्ट. द साईज ऑफ द पोल इज साईज ऑफ युअर ॲस्पिरेशन. उंच उडी. आणि मग आम्ही बियॉन्डर्स नावाचा प्रोग्राम केला, कळलं की नाही. आणि त्या प्रोग्राममध्ये अशी लीडर्स, यंग लीडर्स, कळलं की नाही, त्यांचं टास्क होता मेकिंग इम्पॉसिबल पॉसिबल. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवायचं. आणि आपण ते केलं. उदाहरणार्थ फेब्रुवारी 2017 आपण जर पाहिलं तर सर्व देश जर घेतले, 233 देश घेतले, तर त्यातला 156वा नंबर आपला होता मोबाईल डेटा कन्झम्पशनमध्ये. जिओ आल्यानंतर एका वर्षात आपण लीप फ्रॉगिंग नाही केलं, बेडूकुटी नाही मारली, 156हून 100वर नाही गेलो, 156हून पहिल्या नंबरवर आलो. आणि तो पहिला नंबर आज तागायत आहे. लक्षात आलं की नाही. कारण ₹4 per GB व्हॉइस फ्री, यू कॅन सी वॉट चेंज सॉर्ट ऑफ इट टेक प्लेस. तर याचा अर्थ असा की ॲस्पिरेशन्स आर अवर पॉसिबिलिटीज. लक्षात आलं की नाही. आणि इफ यू कीप देम हाय वी कॅन ॲक्च्युली डू दॅट. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता आपण म्हणाल आपण रिलायन्सचं काय सांगताय, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसचं सांगा. आणि हे सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा शक्य आहे, हे महत्त्वाचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग, मी नेहमी इनोव्हेशनबद्दल बोलत असतो. कारण जर आपण इन्क्रिमेंटल इनोव्हेशन केलं तर त्याच्यामध्ये 10%, 15% वाढ होईल. पण जर डिस्रप्टिव्ह गेम चेंजिंग इनोव्हेशन केलं तर आपण 10 पटीने वाढू शकू. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये ते पॉवर ऑफ आयडियाज मॅटर. टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन हे माझ्या मते अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि आपले जे सर्व उद्योग आहेत त्या उद्योगांकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्यामध्ये ह्या ज्या नवीन एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीज येत आहेत त्याचा आपण काय वापर करतो आहोत आणि त्यातून आपल्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ कशी मिळेल हे पाहायला पाहिजे. आता आपण बऱ्याच वेळी असं म्हणतो की टेक्नॉलॉजी म्हणजे फार काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे. तर तसं नाही आहे. कुठलाही उद्योग घ्या तुम्ही करू शकता ते. मी जेव्हा डायरेक्टर जनरल होतो CSIRचा तेव्हा आमची एक लॅबॉरेटरी होती CLRI, सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि मला आठवतं त्यांचे सायंटिस्ट याला अथनी, आपलं जे गाव आहे तिथे आले. आणि त्यांनी पाहिलं की हा जो लेदरचा पीस असायचा तो असा वाफ्ट वगैरे असायचा, प्रोसेसिंग प्रॉपर नसल्यामुळे.
त्यांनी ती लेदर प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी त्यांची बदलली, कळलं की नाही. आणि जवळजवळ 1/3 वेळात म्हणजे इतके फास्ट रॅपिड प्रोसेस करून तो फ्लॅट असा लेदरचा पीस आहे. त्याचा अर्थ काय झाला की त्या जेव्हा कट वगैरे करतात तेव्हा नुकसान नाही, ते वेस्टेज नाही वगैरे वगैरे, पहिला भाग. दुसरं त्यांची स्टॅम्पिंग प्रोसेस जी होती ती त्यांनी स्टँडर्डाईज केली, कारण ती स्टँडर्डाईज नव्हती. नंतर त्याच्याकडे आपण चालतो तेव्हा आपल्या पायाचं बायोमेकॅनिक्स, कळलं की नाही, हे होतं आणि त्याला ते कम्फर्ट हवी असते. तर त्याचं त्यांनी मॉडेलिंग करून ते कम्फर्टेबल त्याच्यामध्ये डिझाईनमध्ये चेंजेस केले. आता असं बघा की शतके चालत आलेली जे रीतिरिवाज असतात आणि जी पद्धती असते ती बदलायला कोणी मागत नाही. मग आम्ही त्याच्यामध्ये एक सोशल सायंटिस्ट घेतला, कळलं का नाही, कारण सायन्सपेक्षा बिहेवियरल सायन्स हे फार महत्त्वाचं आहे. लोकांचं हे बदलायला फार कठीण असतं. तर आम्हाला असं त्यांनी सांगितलं की त्या गावात एक 80-85 वर्षाचे गृहस्थ आहेत आणि त्यांना ते बांधतात सगळे. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या पायाकडे बसलो, त्यांना हे सगळं समजून सांगितलं आणि टेक्नॉलॉजीचं महत्त्व सांगितलं नाही. हे जर तुम्ही केलं तर एक्सपोर्ट तुमचा वाढेल, त्यांचा पर्सनल इन्कम वाढेल, शेतकऱ्यांचा जे चपला बनवतात त्यांचा, आणि त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना परदेशी जाता येईल वगैरे, असं सगळं दिलं. आणि त्यांनी ते ब्लेसिंग दिलं आणि त्या टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात केली. तर बऱ्याच वेळा काय असतं की टेक्नॉलॉजीचा वापर करणं, इवन ट्रॅडिशनल जे आपण करतो त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आता आपण जर कोल्हापुराकडे बघितलं तर शुगर ऑफकोर्स ग्रेट, टेक्स्टाईल फॅन्टॅस्टिक, ज्वेलरी, अनेक तुमचे अशा स्ट्रेन्स आहेत वेगवेगळ्या. यामध्ये आपण विचार केला पाहिजे, फाउंड्री फॉर एक्झाम्पल, कास्टिंग फाउंड्री वगैरे वगैरे. तर ह्यामध्ये आपण विचार केला पाहिजे की आपण प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी कशी वापरू शकू. टेक्स्टाईल फॉर एक्झाम्पल, हँडलूम हे ते वगैरे सगळं डिसेंट्रलाइज आहे आणि आय लाईक दॅट. पण त्याच्यावर इनोव्हेशन आपल्याला काय करता येईल. मलखा हे नाव किती लोकांना माहिती आहे? मलखा नाही. आता सांगतो मलखा काय. मलखा ही ब्रेकथ्रू टेक्नॉलॉजी आहे. असा फायबर बनवायचा की ज्याच्यामध्ये मलमल आणि खादी याचा फील आहे. आता ही टेक्नॉलॉजी कोणी केली? ही टेक्नॉलॉजी IIT मद्रासमध्ये एक कन्नन म्हणून आहेत, कळलं का, त्यांनी फ्रॅक्टल फाउंडेशन म्हणून केलं आणि त्यातनं काय केली. तर त्याची हे कथा फार इंटरेस्टिंग आहे. मला आठवतं मी जेव्हा डायरेक्टर जनरल होतो CSIRचा, त्यावेळी PV नरसिंहराव पंतप्रधान होते आणि डॉक्टर मनमोहन सिंग त्यावेळी फायनान्स मिनिस्टर होते. आणि मला आठवतं CSIR सोसायटीची दरवर्षी एक मिटिंग व्हायची आणि मला प्रेझेंटेशन करायला लावायचं. जो कोणी प्राईम मिनिस्टर असेल. 11.5 वर्षामध्ये मी 5 प्राईम मिनिस्टर बघितले आणि 5 प्रेझेंटेशन केलेलं आहे. तर नरसिंहराव हे ग्रेट स्कॉलर होते, त्यांचे विचारसुद्धा असे पुढे होते. ते मला लागले, मशेलकर, जसं आपण मोठं पूर्वी कम्प्युटर्स असायचे, मेन फ्रेम कम्प्युटर्स, आता आपला डेस्कटॉप कम्प्युटर झाला आहे, तसं टेक्स्टाईलमध्ये आपल्याला करता येईल का डेस्कटॉप टेक्स्टाईल मशीन. तर त्यांच्या विचाराने मी थक्क झालो खरं म्हणजे. आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलं, कारण टेक्स्टाईल मिल्स या सगळ्या शहरात असतात, मुंबईत असतात, मग कोकणातली लोकं तिथे जातात, मायग्रेशन हे ते वगैरे का करायला पाहिजे. आणि गंमत सांगतो, डॉक्टर कन्नननी जे केलं ते एक्झॅक्टली ते होतं. त्यांना मायक्रो स्पिनिंग मशीन म्हणून असं त्याने केलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक 5-10 गावातली जरी तुम्ही हे कापूस आणला तरी पुरतो. त्या 100 ह्याच्यावरून मोठं असं करायचं कारण नाही, म्हणजे जवळजवळ ते डेस्कटॉप याच्यासारखं होतं. आणि त्यांची जी टेक्नॉलॉजी होती त्या टेक्नॉलॉजीमधनं ते जी मायक्रो स्पिनिंग टेक्नॉलॉजी त्यांनी जी केली, त्याचा अर्थ हे लोकलाइज झालं, जॉब्स तिकडे निर्माण झाले, सस्टेनेबल झालं. कारण ही जी प्रोसेस आहे, काय असायचं, कापूस असला की ते आपण बेलिंग करतो त्याला दाबून, म्हणजे आधी त्याला दाबतो आणि नंतर त्याला मोकळं करतो आणि त्या प्रोसेसमध्ये किती पैसा आणि वेळ जातो आपल्याला कल्पना आहे. ती प्रोसेसच त्यांनी काढून टाकली आणि आज तो मलखा हे एक्सपोर्ट होतं ॲट अ हाय प्राईस. फॅशन डिझायनर्स त्याचा वापर करतात आणि ते इटलीमध्ये
फ्रान्समध्ये, UK मध्ये, US मध्ये एक्सपोर्ट होतं. कॅन यू जस्ट इमॅजिन? ह्याचा अर्थ ही टेक्नॉलॉजी एकतर डिसेंट्रलाइज आहे, एनर्जी सेविंग आहे, ह्याच्यामध्ये इको सेन्सिटिव्ह आहे, सोशली रिस्पॉन्सिबल आहे वगैरे. अशा म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण करतो आहे टेक्स्टाईल कितीतरी वर्ष, पण अशा प्रकारचं जे इनोव्हेशन आहे विच कॅन लीड टू एक्सपोर्ट. आणि फॅशन डिझायनर्सना ते फार आवडतं, कारण त्याचा जो फील आहे, टेक्स्चर आहे, हे सगळं नवीन आहे. हे दुसरं उदाहरण मी का देतो आहे तुम्हाला, की प्रत्येक ह्याच्यामध्ये बसून आपण विचार करायला पाहिजे की टेक्नॉलॉजी काय करू शकेल. आता तुम्ही फाउंड्री घ्या, आणि फाउंड्रीमध्ये तुम्ही पाहिलं असं आता ज्या एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये ॲडव्हान्स ऑटोमेशन आलं, रोबॉटिक्स आलं. आता ते जर आपण केलं तर मटेरियल हँडलिंग म्हणा, मोल्डिंग म्हणा, कोर मेकिंग म्हणा, फिनिशिंग म्हणा, सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एफिशियन्सी आणता येईल. त्याच्यानंतर प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे IoT कळलं की नाही, जर वापरला आपण, आणि डेटा मॉनिटरिंग इक्विपमेंट वगैरे आपल्याला सगळं करता येईल. त्याच्यानंतर डिजिटल ट्विन्स जर केले तर व्हर्च्युअल रेप्लिकाज करून फाउंड्री प्रोसेस, रिअल टाईम सिम्युलेशन त्याच्यामुळे आपल्याला करता येईल. किंवा 3D प्रिंटिंग फॉर एक्झाम्पल आता याचं येतं आहे, त्याच्यामध्ये रॅपिड प्रोटोटायपिंग करता येईल, टूलिंग प्रॉब्लेम सॉल्व करता येईल, कस्टमाइज कास्टिंग करता येईल. त्याच्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्शन ऑफ स्मॉल बॅचेस करता येईल. तुमची कंप्लीट डिजिटल सप्लाय चेन जर आपण जर केली तर त्याच्यामध्ये एफिशियन्सी, टाईमली डिलिव्हरी, रिमोट मॉनिटरिंग करता येईल वगैरे अनेक करता येतील. म्हणजे माझं म्हणणं काय आहे की कुठलीही तुम्ही इंडस्ट्री घ्या आपल्या इकडची, फाउंड्री म्हणा, कास्टिंग म्हणा, व्हॉट एव्हर. आज आपण म्हणालात त्याप्रमाणे जगाला आपण एक्सपोर्ट करतो. 400 कोटी का, 4,000 कोटी का नाही? मी 10x आहे माणूस. तुम्ही मला काही सांगितलं की कुठेतरी म्हणतो माझा टर्नओव्हर 1000 आहे, म्हणतो 10,000 कधी होणार? त्याने 10,000 म्हटलं तर लाख कधी होणार, आणि लाख असला तर 10 लाख कधी होणार? तर आपल्याला 400चं 4,000 का नाही करावं आपण, नाही का? ह्या जर सगळ्या टेक्नॉलॉजीज एकत्र आणल्या तर मला वाटतं ह्याच्यावर आपल्याला विचार करायला लागला. आपली रिचेस्ट स्टेट म्हणून आपण रिचेस्ट सिटी किंवा रिजन म्हणतो आपण आपल्याला कोल्हापूरमध्ये. वाय डोंट वी बिकम स्मार्टेस्ट, नॉट रिचेस्ट बट स्मार्टेस्ट. स्मार्टेस्ट डिजिटली, लक्षात राखलं, म्हणजे ज्याला आपण इंटेलिजंट सगळं हे म्हणतो त्याचा वापर करून. कारण शेवटी काय माहिती आहे का, फिजिकल जे आपण हे म्हणतो त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत वाढवण्यासाठी, स्केलिंगसाठी वगैरे वगैरे, पण डिजिटलमध्ये इट इज एक्सपोनेन्शियल. ह्या नवीन ज्या येतात त्याच्यात, आणि त्याच्यात माझ्या मते 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर माइंडसेट चेंज, आणि त्यासाठी अल्पसंतुष्ट राहण्यात अर्थ नाही, असंतुष्ट राहिलं पाहिजे, ज्याला आम्ही डिवाईन डिस्कंटेंट असं म्हणतो. तर मला वाटतं मी बऱ्याच वेळा 5 माशेलकर मंत्र आज देतो, ते 5 माशेलकर मंत्र देऊन मी संपवतो. कारण 82 वर्ष आपण म्हणालात, परत मला आठवण करून देत आहेत 82 वर्ष म्हणून. तर त्याच्यात मी बरंच शिकलो आहे, आणि त्यामध्ये फेल्युअरने पण शिकलो आहे जास्त. तर ते 5 माशेलकर मंत्र आज मला वाटतं आपलं नव्या कोल्हापूरचं, न्यू कोल्हापूर, न्यू इंडिया, तसं न्यू कोल्हापूर आपल्याला करता येईल. पहिली गोष्ट म्हणजे ॲस्पिरेशन्स ऑर युअर पॉसिबिलिटीज. कळलं की नाही? आकांक्षा ह्या गगनाला झेपल्या पाहिजेत. एव्हरेस्टवर आपण जायचं म्हटलं की निदान कांचनगंगापर्यंत पोचतो. कांचनगंगेलाच जायची जर इच्छा ठेवली तर ते हनुमान टेकडीपर्यंत पण पोचत नाही, आणि हनुमान टेकडीला जायचं तर आहोत तिथे आहात. तर हाऊ डू वी रेज अवर ॲस्पिरेशन्स? आणि मी पाहिलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, प्रत्येक जी मी गोष्ट सांगतो त्याच्यात तुम्हाला मी उदाहरण देतो माझ्या आयुष्यातलं, कारण दिस इज फ्रॉम माय बुक ऑफ लाईफ. कळलं का? उदाहरणार्थ नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी 1989मध्ये मी त्याचा डायरेक्टर झालो. आणि त्यावेळी काय असायचं माहिती आहे का सतेशजी, की आपण 1990मध्ये लिबरलायझेशन आणि ओपनिंग अप झालं, आणि जोपर्यंत ते नव्हतं तेव्हा कॉम्पिटिशन नव्हती, कारण मोठ्या तारीफ बॅरियर्स होत्या,
200%, 250% प्रोटेक्शन होतं इंडस्ट्रीला. त्यामुळे इनोव्हेशन करण्याचं काही कामच नव्हतं. इनोव्हेशन कधी होतं? जेव्हा कॉम्पिटिशन असते तेव्हा. कळलं ना? त्यामुळे NCLने काही नवीन करायचं ठरलं की नवीन केलं आणि मी इंडियन इंडस्ट्रीकडे गेलो तर ते म्हणे नाही पण ते जपानने केलं आहे का, ते अमेरिकेने केलं आहे का, ते युरोपने केलं आहे का, नाही तर आपण कसं करू. म्हणजे ती मनोप्रवृत्ती तशी होती. तर पहिल्या दिवशी मला आठवतं जेव्हा मी उभा राहिलो आणि भाषण दिलं सगळ्या म्हणजे 1 जून 1989ला मी डायरेक्टर झालो. 9 वाजता आय टूक माय ऑफिस आणि 11 वाजता मी ॲड्रेस केला. 1100 मुलं ह्यांना गच्च भरलेलं होतं सगळं, कारण आमची कपॅसिटी फक्त 542 आहे. त्याच्यात भरले होते आणि त्यांना म्हटलं नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी विल बी इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. त्याचं कारण असं, मी म्हटलं व्हॉट इज द प्रॉडक्ट आय एम सेलिंग? नॉलेज. नॉलेजसाठी मार्केट काय? संबंध जग. आणि मला आठवतं त्यावेळी मी म्हटलं एक जनरल इलेक्ट्रिक नावाची कंपनी होती, मी पॉलिमरमध्ये काम केलं आणि त्यांनी उत्कृष्ट पॉलिमरमध्ये काही ब्रेक थ्रू केले होते. तर म्हटलं आपल्या लायसन्सिंग आपलं जे पॅटर्न्स आहेत हे आपण त्यांनासुद्धा लायसन्स करू शकू. आता हे फार धाडसी काम होतं, कारण 39 वर्षामध्ये आम्ही एकही अमेरिकन पॅटर्न केलं नव्हतं आणि मी म्हणत होतो हे आपण अमेरिकन पॅटर्न जगातले नंबर 1ला हे करू. कळलं की नाही? आणि एक सायंटिस्ट माझ्याकडे आला आणि म्हणाला सर तुम्ही काय बोलताय, जनरल इलेक्ट्रिकचं बजेट हे देशाच्या आपल्या 2.5 पटीने आहे. तर म्हटलं इट इज नॉट द पॉवर ऑफ बजेट, इट इज द पॉवर ऑफ आयडिया दॅट मॅटर्स. आणि तुम्हाला मी सांगतो वी टेक इट ओव्हर आणि आम्ही काही ब्रेक थ्रूज केले. सॉलिड स्टेट पॉलिकंडेन्सेशन, टेक्निकल डिटेलमध्ये मी जात नाही. आणि ज्या जनरल इलेक्ट्रिकला याने म्हटलं होतं इम्पॉसिबल, त्यालाच 1991मध्ये 2 वर्षात त्याच सायंटिस्टनी जे फक्त इम्पोर्ट सबस्टिट्यूशन कॉपिंग करत होते त्यांनी त्यांच्या पुढे जाऊन टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या आणि त्या पॅटर्न्स आम्ही $1 मिलियन त्यावेळी त्यांना लायसन्स केल्या. कळलं की नाही? ह्याचा अर्थ आपण आतापर्यंत सगळीकडे हात पसरत जात होतो, टेक्नॉलॉजी द्या, टेक्नॉलॉजी द्या, टेक्नॉलॉजी द्या. पण आपल्यामध्ये ही क्षमता आहे की आपण जगाच्या पुढे जाऊ शकतो, हे आम्ही दाखवून दिलं. म्हणून ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबल. दॅट द फर्स्ट. सेकंड, फोकस हा फार महत्त्वाचा आहे. मी मुलांना नेहमी सांगतो यू कॅन डू एनिथिंग बट नॉट एव्हरीथिंग. कळलं ना? तर त्यामुळे आपल्याला हे करावं लागेल कुठल्या ह्याच्यामध्ये आपण फोकस करतो. त्या फोकसविषयी एक त्याचं बॅकग्राऊंड सांगतो मी तुम्हाला आणि ते महत्त्वाचं आहे. आत्ताच कारण तुम्ही उल्लेख केला आपण सगळ्यांना एकत्र आणलं वगैरे, त्या संदर्भात सांगतो मी तुम्हाला. तर काय झालं की परत सांगण्यात आलं की माझा जन्म फार गरीब ह्याच्यात झाला वगैरे. अगदी बरोबर आहे. माशेलमध्ये माझा जन्म झाला आणि 12 वर्षाचा असेपर्यंत मी अनवाणी चाललो. माझी आई मला मुंबईला घेऊन आली आणि मिळेल ते काम करायची. ती 2 वेळा जेवायची भ्रांत होती, काही वेळा उपाशी झोपलेलो आहे मी. पण आई आमची एक ग्रेट फूड टेक्नॉलॉजीच होती. ते एकदा ती असं काहीतरी करायची की एकदा खाल्लं की परत रात्री भूक लागायची नाही. महानगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास केला. महानगरपालिकेच्या शाळेत गेलो, मराठीत शिकलो आणि काही बिघडलं नाही, हे सांगतो पहिली गोष्ट म्हणजे. आणि त्यावेळी एक परिस्थिती अशी होती की मी 7वीतनं 8वीत जायचं होतं. 8वीत जायचं सेकंडरी स्कूलमध्ये, म्हणजे बूट पाहिजेत, युनिफॉर्म पाहिजे, इतर फीमध्ये 21 रुपये आम्हाला पाहिजे होते. आणि ते 21 रुपये मिळायला 21 दिवस माझ्या आईला लागले. कारण एक चौपाटीला एक भाणीदुंडी गुजराती कुटुंबात करणारी एक तिची मैत्रीण होती, तिचं 21 रुपये तिला दिलेत. तोपर्यंत चांगल्या शाळांमध्ये ॲडमिशन बंद झाली होती. विल्सन, चिकित्सक, आर्यन वगैरे. आणि युनियन स्कूल गरीब शाळा होती, तिथे मला प्रवेश मिळाला. आणि माझ्या आयुष्यातला तो ब्रेक थ्रू होता, कारण त्या गरीब शाळेमध्ये श्रीमंत शिक्षक होते. कळलं का? आणि त्यातले एक म्हणजे आमचे भावे सर. आणि ते चॉक अँड टॉक करायचे नाहीत, ते आम्हाला काय काय दाखवायचे. सोप मेकिंग फॅक्टरी म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, बघा आणि शिका, करा आणि शिका.
असं त्यांचं महत्त्व होतं. आणि हे आता फार महत्त्वाचं झालं आहे, आपण बोलू त्याच्याविषयी दुपारी. तर त्यातला एक त्यांनी एके दिवशी प्रयोग केला. एक भोरगोल होतं हातात, एक कागद होता, तो भोरगोल वर खाली केलं उन्हात, आणि मग एक असा प्रखर असा एक बिंदू त्या कागदावर तयार झाला. आणि त्यानंतर ते म्हणाले की ही फोकल लेंथ आहे, आणि तसं तो धरला आणि तो कागद जळला. कागद जळल्यावर ते माझ्याकडे वळले, का कोणास ठाऊक, आणि मला म्हणाले अशा प्रकारेच जर तू सर्व शक्ती केंद्रित केल्यास तर तू काही करू शकतोस, कागद जाळू शकतोस, तुला हवं ते करू शकतोस. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये वॉ मोमेंट येतं ना, दॅट वॉज माय वॉ मोमेंट. एक तर मी म्हटलं की अरे वा, सायन्स इज सो पॉवरफुल, आय विल बिकम अ सायंटिस्ट. आणि दुसरं फोकस. आणि पुढे गेल्यानंतर मला असं दिसलं की हे भौर्गल भिंग जे आहे, कळलं का, तर ते काय करतं, एक जादू करतं. कारण सूर्याची जी किरणं आहेत ती समांतर असतात, दे आर ऑल पॅरलल. आणि पॅरलल लाईनची प्रॉपर्टी काय आपण शिकलो आहोत, त्या भेटत नाहीत एकमेकाला, नाही का. कॉन्व्हेक्स लेन्स काय करते, भौर्गोल भिंग त्या सगळ्यांना एकत्र आणते. त्याचा मला मोठा फायदा झाला. नॅशनल केमिकलचा डायरेक्टर झाला तेव्हा सगळ्या डिव्हिजन्स होत्या, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री वगैरे, सगळ्यांना एकत्र आणलं. CSIR 40 प्रयोगशाळा एकमेकाशी बोलत नसत, सगळ्यांना एकत्र आणलं. म्हणजे त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे ते जयंत नारळीकरांच्या पुस्तकामध्ये 20व्या शतकामधले जे 10 आपल्या अचिव्हमेंट्स आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये भारताच्या, त्याच्यात त्याची नोंद आहे. तो हा प्रयोग झाला, भौर्गोल भिंग. आणि देशालासुद्धा आज त्याची आवश्यकता आहे. आपला संबंध सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. जसे आपले प्रधानमंत्री म्हणतात, पंतप्रधान म्हणतात की सबका साथ सबका विश्वास. ऑर्गनायझेशनही सगळ्यांना एकत्र आणलं, आणि कोल्हापूरमध्ये सगळ्यांना एकत्र आणलं जसं तुम्ही आज केलं. ही जी शक्ती आहे ही माझ्या मते महत्त्वाची आहे. म्हणून हा फोकस जो आहे हा सर्वांना एकत्र आणून काम करण्याचा एक जो हे आहे तो महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पर्टिक्युलरली नवीन यंग एंटरप्रेन्योर्स असतील त्यांच्यासाठी मी सांगतो, यू कीप ऑन नॉकिंग ऑन द डोअर्स, दे डोंट ओपन. क्रिएट युअर ओन डोअर. लक्षात आलं का. दार ठोकवतात, ते दार उघडत नाही, ठीक आहे, आपण स्वतःचा वेगळा मार्ग, स्वतःचं वेगळं दार. त्याच्यातसुद्धा माझ्या आयुष्यातलं हे सांगतो मी तुम्हाला. 1976मध्ये मी जेव्हा परत आलो त्यावेळी भारत हा फार गरीब देश होता, कळलं का. आणि फॉरेन एक्सचेंज नव्हता. त्यामुळे मला एक इक्विपमेंट पाहिजे होती, वायझेनबर्ग रिऑगॅनिओमीटर. ती मिळायला 2 वर्ष लागली असती, कारण DGT क्लिअरन्स, नॉट मॅन्युफॅक्चर इन इंडिया सर्टिफिकेट वगैरे. म्हणजे ते दार उघडत नव्हतं. मी म्हटलं मी स्वतःचं दार उघडतो. म्हटलं ती इक्विपमेंट मिळत नाहीत. देवाने मला काय इक्विपमेंट दिले हे. आणि मी मॅथमॅटिकल मॉडेलिंग सिम्युलेशनमध्ये गेलो. त्याच्यात फक्त डोक्याचा वापर करायचा असतो, दुसरा कशाचा नाही, कळलं का. आणि भारताचं सर्वश्रेष्ठ जे सायन्स प्राईज आहे, भटनागर प्राईज, ते मला 5 वर्षात मिळालं. ते हे झालं. आता तुम्ही कल्पना करा, जर मी अजून तसाच थांबलो असतो ते दार उघडायला, तर अजून तसाच उभा असतो. तर स्वतःची संधी, स्वतःचं दार हे शोधणं आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा आपण असं पाहायला पाहिजे की वेगळ्या संध्या कुठल्या आहेत. इतर केल्यानंतर आपण करायचं नाही, आपलं दार आपण आधी उघडायचं, नवीन दार उघडायचं. ही नवीन दारं कोणती कोणती आहेत ह्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. आणि सर्वात शेवटी म्हणजे हार्डवर्क, कळलं की नाही. तरुणांसाठी मी सांगतो, त्यांना वाटतं इन्स्टंट कॉफीसारखा इन्स्टंट सक्सेस आहे, तसं काही नाही. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता 82 वर्षाचा आहे, पण 24 तास माझं काम चालू असतं. आठवड्यातून आठवड्यात, महिन्यातून महिन्यात, वर्षानुवर्षे आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू आहे. फक्त मुलांना मला सांगावंसं वाटतं की वर्क हार्ड इन सायलन्स, देर इज नो सबस्टिट्यूट. की नो मॅटर व्हॉट यू अचीव, तुम्ही काही जरी मिळवलं तर तुम्ही म्हणायला पाहिजे माय बेस्ट इज यट टू कम, माय बेस्ट इज यट टू कम. आणि हे जर आपण रोज सकाळी उठून कोल्हापूरमध्ये केलं, माय बेस्ट इज यट टू कम, केवळ माझ्यासाठी नव्हे, माझ्या कोल्हापूरसाठी, आणि सर्वांनी केलं, तो कोल्हापूर कुठे असेल. नॉट द बेस्ट इन महाराष्ट्र, द बेस्ट इन इंडिया, वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड, कळलं की नाही. हे आपण करू शकू जर आपण रोज सकाळी उठून म्हटलं माय बेस्ट इज यट टू कम,
and for my city, for my Maharashtra, for my India. Thank you very much.